सोलापूरच्या राजकारणात सध्या सर्वात मोठी चर्चा म्हणजे विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना दिलेली उमेदवारी. अनेक दिवसांपासून प्रशांत परिचारक, राजेंद्र राऊत, माजी आमदार दिलीपराव माने, राजन पाटील यांच्यासह अनेक नावांची चर्चा सुरू होती. मात्र अखेर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने राजेंद्र राऊत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत मोठा राजकीय संदेश दिला आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे प्रसारमाध्यमांसमोर बोलताना महायुतीच्या ताकदीचा उल्लेख करताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत माजी आमदार दिलीपराव माने यांची उपस्थितीही राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. कारण सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपने अलीकडे मोठे यश मिळवले असून या विजयामागे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे नियोजन आणि संघटन कौशल्य मोठे कारण मानले जाते. राजेंद्र राऊत यांच्या उमेदवारीकडे फक्त एका नेत्याला दिलेली संधी म्हणून पाहिले जात नाही. बार्शी तालुक्यातील त्यांची मजबूत पकड, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभाव, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले जवळचे संबंध यामुळे पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवला असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतरही राऊत यांनी बार्शीमध्ये आपली राजकीय ताकद कायम ठेवली होती आणि स्थानिक निवडणुकांमध्ये संघटन मजबूत ठेवले होते. मात्र या निर्णयाची दुसरी बाजूही तितकीच महत्त्वाची आहे. प्रशांत परिचारक यांचे नाव देखील जोरदार चर्चेत होते. पक्षासाठी केलेले काम, पंढरपूर परिसरातील प्रभाव आणि पूर्वी दिलेल्या आश्वासनांच्या चर्चेमुळे परिचारक समर्थकांमध्ये काही प्रमाणात नाराजी असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे भाजपसमोर आता विजयासोबतच अंतर्गत समन्वय राखण्याचेही आव्हान आहे. ज्या प्रकारे राजेंद्र राऊत, प्रशांत परिचारक यांचे नाव चर्चेत होते, तसेच नाव माजी आमदार दिलीपराव माने यांचेही नाव चर्चेत होते. सोलापूर विधान परिषद मतदारसंघात भाजप आणि महायुतीकडे स्पष्ट संख्याबळ असल्याने निवडणूक गणिताच्या दृष्टीने राजेंद्र राऊत यांची स्थिती मजबूत मानली जात आहे. 616 मतदारांपैकी 307हून अधिक मतदार भाजपकडे असून महायुतीचे एकत्रित संख्याबळ 400च्या पुढे असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे उमेदवारी जाहीर होताच विजयाचा आत्मविश्वास भाजप कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भूमिका या संपूर्ण प्रक्रियेत निर्णायक मानली जाते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षाला मोठे यश मिळवून दिले. त्यामुळे विधान परिषद उमेदवारीतही त्यांचा प्रभाव दिसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्याचवेळी दिलीपराव माने यांच्यासारखे अनुभवी नेते सोबत दिसत असल्याने भाजप जिल्ह्यात एकजूट दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचे संकेत मिळत आहेत. एकंदरीत पाहिले तर राजेंद्र राऊत यांना दिलेली उमेदवारी ही फक्त एक निवडणूक नाही, तर 2019च्या राजकीय समीकरणांची तयारी मानली जात आहे. बार्शीपासून सोलापूर जिल्ह्यापर्यंत भाजपचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आणि नवीन नेतृत्व पुढे आणण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो. आता सर्वांचे लक्ष निवडणुकीच्या निकालाकडे आणि भाजपमधील नाराजी कितपत नियंत्रणात राहते याकडे लागले आहे. बघत रहा महाराष्ट्राचा नंबर 1 चॅनल महाराष्ट्र न्यूज 24. भाऊ आज जे आहे की काल यादी जाहीर झाली आणि राजाभाऊ राऊतांचं नाव जे आहे ते समोर आलेलं आहे, कसं पाहता येईल? नाव समोर नाही आलं, फायनल झालेलं आहे. आता आम्ही राजाभाऊंचा निवडणुकीचा फॉर्म भरण्यासाठी आम्ही सगळेजण चाललोय आणि मी खास करून आमच्या पक्षाच्या श्रेष्ठींना, मुख्यमंत्री मोदयांना धन्यवाद देऊन राजाभाऊसारख्या माझ्या एका सहकार्याला त्यांनी संधी दिलेली आहे. त्यासोबत आणखीन काही माझे सहकारी इच्छुक होते, त्याने भविष्यामध्ये पार्टी म्हणून आम्ही योग्य ठिकाणी संधी आणून देऊ आणि या ठिकाणी सगळ्यांना सोबत घेऊन महायुतीचे उमेदवार म्हणून आदरणीय राजाभाऊंचं निवड झालेली आहे आणि महायुती म्हणून आम्ही निवडणूक खूप मोठ्या फरकाने आम्ही जिंकू. महाविकास आघाडीनं देखील उमेदवार घेऊन आपण महाविकास आघाडी नाही, आता निवडणुकीमध्ये फॉर्म कोण कोण भरतंय थोडं पाहायला लागेल आणि निवडणुकीत फॉर्म भरल्यानंतर त्या संदर्भातली चर्चा होईल. माझी भावना तर हीच राहील की निवडणूक बिनविरोध व्हावी. यासाठी मी ज्या ज्या लोकांशी बोलणं आवश्यक आहे त्या सगळ्या लोकांशी मी चर्चा करेन आणि त्यांना विनंती करेन. शेवटी लोकशाहीने त्यांना अधिकार दिलेला आहे ते निवडणूक लढवण्याचा, ते लढवू शकतात. शेवटी लोकशाहीमध्ये हेल्दी रिलेशन असणं महत्वाचं आहे आणि आता निवडणुकीमध्ये लढून काय फार साध्य होणार नाही असं ती परिस्थिती नसताना एक सोलापूर जिल्ह्यानं नवा आदर्श घालून द्यावा अशा पद्धतीची माझी भूमिका आहे. म्हणून मी सगळ्या
विरोधकांशी बोलेन, सगळ्या सहकाऱ्यांशी बोलेन आणि प्रयत्न करेन. अजून अनेक जण इच्छुक होते त्यामध्ये भरपूर जण इच्छुक होते याच्यामध्ये पंढरपूरच्या पण परिचारकांचं नाव होतं आणि जिल्हाध्यक्षापासून अनेक जण इच्छुक होते माझे आमदार इच्छुक होते काय बघताय रणनीती कोणती असेल ते एक समजून घ्या की शेवटी भारतीय जनता पक्षाचा विस्तार एवढा मोठा आहे, ताकद एवढी मोठी आहे की कुणालाही वाटतं की एकदा तिकीट आम्हाला मिळालं की आम्ही आमदार होऊन जाऊ, अशा पद्धतीची भूमिका सातत्यानं सगळ्या माझ्या बांधवांची सहकाऱ्यांची राहते. शेवटी एकच उमेदवार होता, पक्षानं निर्णय घेतला तर आम्ही सगळे मिळून आता आम्ही त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू. पण जे जे इच्छुक आहेत ते आमची महत्वाचीच लोकं आहेत, त्यांना योग्य ठिकाणी पक्ष पार्टी म्हणून आम्ही संधी देऊ. काही दिवस अगोदर मुंबई सामंत सोलापूरला आले होते आणि त्यावेळेस त्यांनी म्हणलेलं की आमच्या कार्यकर्त्यांना दम द्यायचं नाही, आमच्याकडे पण 112 जण आहेत. काय तुमचे भानगड काय आता सेना सोबत आहे आपल्या? आता भानगड काय ते तुम्हाला माहिती असेल, परंतु कुठलीही भानगड नाही. आम्ही सगळेजण एकत्र आहोत. महायुती म्हणून जागांचं वाटप झालेलं आहे. इतर जरी बघितलं आपण सोलापूरमध्ये त्यांचे काय मतदार आहेत, तसेच त्यांना तिकीट मिळालं तिथं आमचेही मतदार आहेत. त्यामुळे लोकांनी सगळ्यांनी समन्वयानंच काम करणं अपेक्षित आहे आणि मला वाटतं समन्वयानं आम्ही एकत्र काम करू आणि महायुतीच्या 100% जागा निवडून येतील. 80 लाख महिलांची नावं जे ते अपात्र ठरलेली आहेत लाडक्या बहिणी काँग्रेसनं उमेदवारी अर्ज दिलेला आहे. मला एखादा फोन आला होता की सूचकाला 2 नावं कमी पडतायत, मिळतील का? मी सांगितलं करून टाका, काय अडचण नाही. भाऊ लाडके बहिणी 80 लाख मजूर जे आहेत ते अपात्र ठरलेले आहेत केवायसीमुळे विरोधकांच्या निवडणुकांनंतर त्यांच्याकडून पैसे काढून घेतले जात आहेत. असं कुठल्याही लाडक्या बहिणीवर अन्याय होणार नाही. जी आमची बहीण पात्र आहे अशा कुठल्याही बहिणीला आम्ही लाभापासून वंचित ठेवणार नाही. परंतु काही आमच्या बहिणी अशा आहेत की ज्या सर्व्हिसला आहेत, 20,000, 15,000, 30,000, 40,000 पगार आहे, अशाही काही भगिनींचे अर्ज होते आणि त्यामुळं एकावेळी एक लाभ घेणं अपेक्षित आहे. त्यामुळं एकावेळी एकच लाभ घेणं अपेक्षित आहे. त्यामुळं ज्या बहिणी त्यासाठी पात्र नव्हत्या किंवा त्यांना दुसऱ्या लाभ मिळतो, त्याच बहिणींची नावं कमी झालेली आहेत. बाकी कुणाचं का नाव खूप झालं. स्थानिक स्वराज्य संस्थेचे सगळे जिल्हा परिषद महापालिकेतले अरे बाबा, आम्ही एकत्र आहे. शिंदे गट आणि शिंदे शिवसेना आम्ही सगळेजण एकत्र आहोत आणि आम्ही सगळे मिळून निवडणूक लढणार आहोत. त्यामुळे कुणी फॉर्म भरला असला तरी समन्वयाने बसून आम्ही मार्ग काढू आणि भारतीय जनता पक्षाचा उमेदवार इथून आम्ही सगळे मिळून तात्काळ निवडू. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वेळेस अनेक राजकीय नेते